चालेल, तुम्ही दोघी मला सारख्याच आहात. मी राहुलच्या घरच्यांबरोबर बोलतो आणि पुढचं ठरवतो. कोमल आनंदात होती. काजल आज त्या मानाने लवकर झोपली. राहुलला कोमलने कॉल करून सांगितलं. त्याला आनंद झाला. येत्या विकेंडला सगळ्या ग्रुपमध्ये ही गोष्ट सांगायची असं दोघांनी ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघांनी एक छोटी पार्टी अरेंज केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी आम्ही लग्न करत आहोत असं घोषित केलं. हा जोक होता ना राहुल? अमित पुढे येत म्हणाला. व्हॉट जोक? आम्ही खरंच लग्न करत आहोत. हे कसं शक्य आहे? काय प्रॉब्लेम आहे अमित? कोमल बोलली. प्रॉब्लेम हा आहे की माझं प्रेम आहे तुझ्यावर, आणि तेही कॉलेजपासून. शट अप अमित. का गप्प बसू? प्रेम करतो तुझ्यावर. आणि हा राहुल, हा कुठे आला मध्येच? गप्प बस अमित. कॉलेज फ्रेंड आहेस म्हणून नाहीतर, राहुल बोलला. अरे जा रे, माझं प्रेम आहे तिच्यावर. तू कोण मोठा लागून गेलास रे? कोमल, तुला किती मदत केली मी, विसरलीस? या राहुलला बिझनेससाठी पैसे कमी पडत होते तेव्हा मीच दिले होते त्याला, आणि तू याच्याबरोबर लग्न करतेस? पुढे काही बोलणार तेवढ्यात कोमलने त्याच्यात थोबाडीत मारली. गेट आउट. आय सेड गेट आउट. चालता हो, आणि पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस अमित. अमित रागाने लाल झाला होता. पैशाचा माज आला आहे तुला कोमल. आणि हा राहुल, दोघांना सांगतो लग्न करून दाखवाच तुम्ही. कसं लग्न होते ते बघतो मी. सगळ्या पार्टीचा मूड निघून गेलेला. अमित कोमलला कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखायचा. अमितचे वडील आणि कोमलचे वडील बिझनेस फ्रेंड्स. तरी देखील अमित आणि कोमलची ओळख कॉलेजमध्येच झालेली. घडलेला प्रकार कोमलने लगेच पप्पांना सांगितला. पप्पांना आश्चर्य वाटलं. हे भांडण बिझनेसमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी अमितच्या वडिलांबरोबर बोलणं केलं. त्यांनाही अमितचं वागणं आवडलं नाही. अमितकडून त्यांनी माफी मागितली. काजलला ती गोष्ट समजली, परंतु तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या सगळ्यासोबत बिझनेसने जोर पकडला होता. गोवा आणि बंगलोरच्या ब्रांच आता बऱ्यापैकी सेटल्ड झाल्या होत्या. बंगलोर तर कोमलला खूप आवडलं होतं आणि तिथेच लग्न करायचं तिने ठरवलं. सगळ्यांना तो निर्णय आवडला. शिवाय राहुलने तिकडे स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलं. त्यामुळे लग्नानंतर कोमल आणि राहुलने तिथेच राहायचं ठरवले. छान सगळं. लग्नाची तारीख ठरली. साखरपुडा झाला. लग्नाचा हॉल बुक झाला. कोमलला मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून काजल खुश होती. मम्मी पप्पा सुद्धा. 2 महिन्यांनी लग्न. त्यामुळे कोमलच्या बंगलोर ऑफिसच्या फेऱ्या वाढल्या होत्या. सकाळी ऑफिसला जायची आणि संध्याकाळी लग्नाची तयारी. तिथे काजलने गोव्याची ब्रँच अजून मोठी करायचं ठरवलं होतं म्हणून 4-5 दिवस ती तिथेच राहायची. कामात गुंतून गेलेली. छान चालू होतं. हॅलो, इन्स्पेक्टर अभिषेक बोलतो आहे. हॅलो इन्स्पेक्टर, मी मिस्टर सावंत बोलतो आहे. प्लीज तुम्ही माझ्या घरी याल का? एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मिस्टर सावंत म्हणजे तुम्ही ते बिझनेसमन ना? हो हो, तोच मी. ठीक आहे, अर्ध्या तासात येतो मी. आणि इन्स्पेक्टर अभिषेक निघाला. पाऊण तासाने इन्स्पेक्टर अभिषेक सावंतच्या घरी पोहोचला. हॅलो मिस्टर सावंत, सॉरी जरा ट्रॅफिक लागलं म्हणून उशीर झाला. नो प्रॉब्लेम इन्स्पेक्टर. या आता या. ओके. काही चहा कॉफी घेणार का? नको थँक्स. तुम्ही कॉल केला होतात काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून? हो, जरा प्रॉब्लेमच आहे. जरा काळजीत होतो मिस्टर सावंत. मग फोनवर का नाही सांगितलं? सिरियस मॅटर आहे का काही? हो, माझी मुलगी कोमल सावंत हरवली आहे. मुलगी हरवली? मग तुम्ही शांत कसे एवढे? आणि फोनवर का नाही सांगितलं मग तुम्ही? नको, मला भीती वाटते. ती नक्की कुठे आहे ते माहीत नाही. सावंत रडू लागले. हे बघा, रडू नका. मला सविस्तर सांगा. नक्की काय झालं? पाटील यांची जबानी लिहून घ्या. सांगा आता नक्की काय झालं ते? कुठून हरवली ती? माहीत नाही. मिसेस सावंत म्हणाल्या. माहीत नाही म्हणजे? इन्स्पेक्टर अभिषेक, मी सांगतो. नेहमीसारखी काल कोमल बंगलोरच्या ऑफिसला निघून गेली. आज दुसरा दिवस. ती ऑफिसला गेलीच नाही आणि तिथल्या फ्लॅटवर पण पोहोचली नाही. फोन स्विच ऑफ येतो आहे. काळजी वाटते तिची खूप. ठीक आहे. इतक्यात काजल आणि राहुल एकत्र आले. काय झालं पप्पा? एवढ्या तातडीने बोलावून घेतलं आणि कोमलने फोन का बंद करून ठेवला आहे? काजलने आल्या आल्या विचारलं. समोर पोलीस बघून तिला आश्चर्य वाटलं. पोलीस? पप्पा काय झालं? आणि कोमल कुठे? 1 मिनिट, तुम्ही दोघे खाली बसा. इन्स्पेक्टर अभिषेक यांची ओळख कोण करून देई मला? हो, मी सांगते. मिसेस सावंत, हा राहुल.
याच्याबरोबर कोमलचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात. आणि ही काजल, कोमलची मोठी बहीण. पण झालंय काय नक्की? काजल, तुमची बहीण कोमल सावंत या हरवल्या आहेत. काय? काजल किंचाळली. ओके, मी आता काही प्रश्न विचारतो. त्यानंतर तपासाला काही सुरुवात करता येईल आणि खरी उत्तरे द्या. ठीक आहे. कोमल बंगलोरला कशाला गेली होती? ऑफिस आहे, ती तिकडचा व्यवहार बघायची. दर फ्रायडेला ती तिथे ऑफिसचा आठवड्याचा व्यवहार चेक करून रविवारी दुपारी मुंबईला यायची. तिथे तुमचा फ्लॅट आहे तर राहण्यासाठी घेतला होता. शिवाय लग्नानंतर राहुल आणि कोमल तिथेच राहणार होते. अभिषेक सगळं ऐकत होता. आता सांगा, कोमल सावंत कधी निघाल्या इथून? नेहमीसारखी संध्याकाळी 7 वाजता. रात्री 10:30ची फ्लाईट असते तिची बंगलोरसाठी. एकटीच गेली होती का एअरपोर्टला? नाही, ड्रायव्हर असतो सोबत. तिला येते ड्रायव्हिंग, पण गाडी पुन्हा आणायची असते ना. जरा ड्रायव्हरला बोलवा. ड्रायव्हर आला. किती वर्ष काम करतो? 12 वर्ष झाली साहेब. मला जरा सविस्तर सांगा, त्या दिवशी काय केलात नक्की? कोमल मॅडमला एअरपोर्टला सोडलं आणि गाडी परत आणली. किती वाजता सोडलंत? 8 वाजले होते. इथून 1 तास लागतो का एअरपोर्टसाठी? नाही, पण जरा ट्रॅफिक लागलं होतं तेव्हा. आणि निघालात किती वाजता? लगेच. त्यांना सामान उतरवून दिलं आणि निघालो. सामान? हो इन्स्पेक्टर, तिचं लग्नाचं सामान. किती वाजता गाडी घरी आली? साधारण 8:30ला. म्हणजे अर्ध्या तासात. येताना ट्रॅफिक नव्हतं का? ड्रायव्हर मान खाली घालून उभा राहिला. अभिने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तो मिस्टर सावंतकडे वळला. सामानात काही महागडी मौल्यवान वस्तू वगैरे? हो, आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने. काजल खूप वेळाने बोलली. अभिला आश्चर्य वाटलं. हे तुला कसं माहीत? तिच्या सामानात काय होतं ते? मीच बॅग भरली होती. शिवाय माझ्यासोबतच जाणार होती ती बंगलोरला. मग मला एक अर्जंट काम आलं म्हणून ती एकटीच गेली. तू कुठं गेलीस? आमच्या गोवा ब्रांचला 2 दिवसापूर्वीच गेले मी. सकाळी पप्पांनी कॉल केला. घाबरलेले वाटले म्हणून मी जी ट्रेन मिळाली त्या ट्रेनने आले मुंबईला. ट्रेनने? ते पण गोवावरून? अभि काजलच्या सामानाकडे पाहत म्हणाला. नक्की तुम्ही ट्रेननेच आलात ना? काय इन्स्पेक्टर? नाही, एवढ्या लवकर बुकिंग होत नाही ट्रेनचं. तिकीटसुद्धा भेटलं पाहिजे ना. इन्स्पेक्टर, काजलला भीती वाटते विमानाची. एवढंच काय, तिला गाडी चालवता पण येत नाही म्हणून तिला स्पेशल पास काढून दिला आहे. मुंबई टू गोवा. या मॅडम गोवाला असतात का? हो, कोमल बंगलोरला आणि काजल गोवा ब्रांचला. 2 दिवस ती तिथेच होती, मिसेस सावंतनी माहिती दिली. आणि तुम्ही कुठे होतात? मिस्टर राहुल, मी इथेच मुंबईत. सामानाची तयारी. उद्या मी पण निघणार होतो बंगलोरला. सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं अभिषेकने. पाटील, सगळं लिहून घेतलंत ना? हो साहेब. चला मिस्टर सावंत, मी निघतो मग. तुमच्या मुलीचा एक फोटो द्या मला, मग तपासाला सुरुवात करू. तरी मिस्टर सावंत विचारात गढून गेलेले. अभिषेकला नवल वाटलं. मिस्टर सावंत, एनी प्रॉब्लेम? अजून काही आहे का सांगायचं बाकी? आत्ताच सांगा मग. काजल पप्पांच्या बाजूला येऊन बसली. मला वाटते पप्पा, आता तरी सांगूया पोलिसांना. ते ऐकून इन्स्पेक्टर अभिषेकचे डोळे चमकले. आता तरी म्हणजे? काही लपवून ठेवलं आहे का? अभिषेक, मिस्टर सावंत काजलला काहीतरी बोलले. तशी काजल कोमलच्या बेडरूममध्ये गेली आणि कसलीशी कागदपत्रे घेऊन आली. इन्स्पेक्टर, कोमल आणि राहुलचा साखरपुडा झाला त्याच दिवशी हे एक पत्र आलं होतं. अभिने पत्र वाचलं. हे लग्न खूप महागात पडेल कोमलला. अभिने मजकूर वाचला. कुठे मिळालं हे पत्र? दारात. आणि त्यानंतर अशीच 10 पत्र आली. अभिने सगळी पत्र वाचली. सगळ्यात एकच मजकूर आहे. शेवटचं लेटर कधी आलं? गुरुवारी, म्हणजे कोमल निघायच्या 1 दिवस अगोदर. हो इन्स्पेक्टर. अभिला काहीतरी गडबड वाटली. आणि हे तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही कधी? बरोबर ना? सावंत गप्प बसले. का तक्रार केली नाहीत तेव्हाच? माझं नाव आहे बिझनेस इंडस्ट्रीमध्ये. तक्रार नोंदवली असती तर मीडियाने खूप मोठा इश्यू केला असता. माझ्या इमेजला ते सूट झालं नसतं. अभिला राग आला. आणि मुलगी गेली त्याचं काय? इमेज सांभाळत बसलेत. सगळे शांत बसले होते. कोणी केलं असेल हे लेटरचं? तुम्हाला कोणावर संशय आहे का? मिस्टर राहुल, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही.
अभिने सगळ्यांवर एक नजर फिरवली. ठीक आहे मग एक काम करा, तिचा मोबाईल नंबर, फोटो, बंगलोरचा फ्लॅट पत्ता, ऑफिसचा पत्ता आणि अजून काही माहिती असेल तर ती सगळी जमा करा आणि पोलीस स्टेशनला या, तिकडेच बोलू. शिवाय तिचा बेडरूम सील करतो आहे, बोलून अभि पोलीस स्टेशनकडे निघाला. रात्रीपर्यंत सगळी माहिती गोळा झाली. मिस्टर सावंत पोलीस स्टेशनमध्येच होते. हॅलो महेश. हा बोल रे, कुठे आहेस तू? मी निघतो आहे लॅबमधून. का रे, येतोस का इकडे जरा? ठीक आहे, 15 मिनिटात येतो. फोन ठेवून अभिने मिस्टर सावंतकडे लक्ष दिलं. आता एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला. लग्न तर नेक्स्ट वीकमध्ये आहे ना? मीडियाला सुद्धा माहिती असेल ते. मग कोमल सावंत हरवली आहे ते सुद्धा तुम्हालाच सांगावं लागेल मीडियाला, नाहीतर आमच्या पोलीस स्टेशनमधून कोणीतरी बातमी लीक करेल. कळते ना मी काय बोललो ते? मिस्टर सावंतांनी होकारार्थी मान हलवली. आणि एक करा, पुन्हा लेटर किंवा फोन आला तर लगेच कळवा. तेवढ्यात महेश आला. ए महेश. मिस्टर सावंत. हा डॉक्टर महेश, आमचा फॉरेन्सिक एक्सपर्ट. हो, यांना ओळखतो मी. खूप नाव ऐकलं आहे तुमच्या दोघांचं. आणि तुम्ही बिझनेसमन मिस्टर सावंत. सॉरी द मिस्टर सावंत. तुमचा मुंबईमध्ये खूप मोठा बिझनेस आहे ना? हो हो, तोच मी. ओके मिस्टर सावंत, निघा तुम्ही. आणि काही कळालं तर नक्की कळवतो. थँक्स म्हणत सावंत निघून गेले. बस रे महेश. महेश खुर्चीवर बसला. हं, बोल आता. कशाला बोलवलंस रे? असंच टाइमपास करायला. अबे, एक दिवस लवकर घरी निघत होतो तर इकडे टाइमलेसला बोलावलंस. चल मी निघतो. थांब रे, मस्करी केली. आणि त्या मिस्टर सावंतांना असा का बोललास? द मिस्टर सावंत. ते ऐकून महेश हसला. ते नंतर सांगतो. पहिलं सांग, ते इकडे कशाला आलेले? की पकडून आणलास त्यांना? त्यांना कशाला पकडू? त्यांना मीच बोलावलं होतं. कशाला? त्यांची मुलगी कोमल सावंत हरवली आहे. लहान मुलगी? शाळेतून हरवली असेल. अरे मोठी मुलगी. लग्न होतं पुढच्या आठवड्यात आणि गायब. हां, मग पळून गेली असेल. जबरदस्ती लग्न करत असेल हा सावंत तिचं. हे ऐकून अभिषेकने महेशच्या पाठीत धपाटा मारला. अरे जरा रिस्पेक्टने बोल ना जरा. मोठे बिझनेसमन आहेत ते. कशाला रिस्पेक्ट देऊ? का, काय झालं? नंतर पहिलं सांग. मला कशाला बोलवलं तिथे? उद्या बंगलोरला जायचे आहे. कशाला? अरे तपास करायला. कोमल सावंत. मग मी कशाला? तुझं काम आहे ते. माझं काम? तुझं काम करू नकोस. येतोस का ते सांग. येतो, पण तिथे कशाला जायचे? तिथल्या पोलिसांना कळव. तिथून हरवली आहे ना ती. मला तसं नाही वाटत. ही लेटर्स बघ. डॉक्टर महेशने लेटर वाचली. छान, म्हणजे मिसिंग पर्सनची केस नाही, किडनॅपिंगची केस आहे तर. येस, मला तर तसंच वाटते. तिच्या सामानात दागिने होते, पैसे होते. जवळपास 3 लाखाचे दागिने होते. हो, लेटरसुद्धा टाईप केलेले आहे. त्यामुळे हँडरायटिंग ॲनालिसिस करायचा प्रश्नच मिटला. हुशार आहे लेटर लिहिणारा. आजकालचे आरोपी हुशार झाले आहेत. हो रे, मी कोमलचे मोबाईल डिटेल्स मागवले आहेत. उद्यापर्यंत मिळून जातील. महेश आणि अभिषेक एअरपोर्टला पोहोचले. अभिने कालच एअर कंट्रोलकडे शुक्रवारची पॅसेंजर लिस्ट मागवली होती. हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री 10:30च्या फ्लाईटमध्ये कोमलचं नाव आहे. म्हणजे त्यांचा ड्रायव्हर खरं बोलत आहे. कोमलने फ्लाईट पकडली होती वेळेवर त्या दोघांनी. मग बंगलोरची फ्लाईट पकडली आणि ते पोहोचले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी एअर कंट्रोलला कॉन्टॅक्ट केला आणि त्या फ्लाईटची पॅसेंजर लिस्ट मिळवली. ओके, त्या दिवशी फ्लाईट वेळेवर पोहोचली होती आणि कोमल सावंतचं नाव आहे इथंही. म्हणजेच ती आली होती इथे एअरपोर्टला. महेश त्या लिस्टमध्ये पाहत